नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये कमळी आता घरी आलेली आहे आणि म्हणते की आई आणि निंगी, आणि तेवढ्यात आई तिला तिथे दिसत नाही आणि आता मात्र त्या दोघी तिला दिसत नाही। तेव्हा ते दोघींनाही आवाज देते। तेथील एका व्यक्तीला विचारते की माझ्या आईला बघितलंस का? तेव्हा तो नाही म्हणतो। तर कमळीला टेन्शन येतं, कुठे गेले असतील ह्या दोघी पण। त्याला सुद्धा आवाज देते परंतु बंड्याही तेथे नसतो। तेव्हा आता तेथे आजूबाजूला जे काही मुलं आता एकमेकांशी गप्पा करत आहेत, कमळी धावतच येते आणि त्यांना विचारते माझ्या आईला बघितलंस का? परंतु कोणी नाही म्हणत असतात। व कमळीला आणखीन टेन्शन येते की आता इथे कोणीच बघितलेले नाही, आई कुठे गेली असेल? निंगीचा सुद्धा काही पत्ता नाही। त्यानंतर आता ती शोधत असते। तर इकडे मात्र आता ऋषी आणि रोहित समोरासमोर बसलेले आहेत आणि सतीश त्यांना म्हणतो आजच्या काही म्हणजे काळात आपल्या घरामध्ये जे काही घडलं ते फारसं काही इतकं आनंददायक नव्हतं। त्यामध्ये मात्र कोण बरोबर आणि कोण चूक यामध्ये मला पडायचं नाही। प्रत्येक जण मात्र आपापल्या जागी बरोबर सुद्धा असू शकतो। या सगळ्यामध्ये आपल्या घरामध्ये जो हरवलेला आनंद आहे तर तो मला परत आणायचा आहे। तेव्हा राधिका सुद्धा तेथेच असते आणि नयनतारा सुद्धा। तेव्हा आता नयनतारा म्हणते की रोहित आणि ऋषी मला सुद्धा तेच वाटतं, जे काही झालेलं आहे तर ते विसरून जायला हवं। पुन्हा एकदा आपण सगळेजण एकत्र येऊन आनंदाने राहूयात आणि आपल्या घरातील वातावरण पुन्हा पहिल्यासारखं हेल्दी करूयात। सतीश सुद्धा आता तेच म्हणतो की तुम्ही दोघं एकमेकांचे भाऊ आहात। तुमच्या दोघातील राग जो काही अबोला आहे तर तो मला खरंच नाही सहन होत, मला मान्यच नाही तो। त्या घराच्या ह्या कुटुंबाच्या प्रत्येक जबाबदारीत प्रत्येक कर्तव्यात तुमच्या दोघांचाही नीट आणि सारखाच वाटा आहे। त्यावर आता रोहित म्हणतो की बाबा हे बघा, या घरात कोणत्याही जबाबदारीच्या बाबतीत आणि कर्तव्यात मी कधीही कमी पडलोच नाही। ऋषीकडे बघत म्हणतो की इथून पुढे सुद्धा नाही पडणार। तेव्हा ऋषी त्याच्याकडे न बघितल्यासारखं करतो। त्यावर आता सतीश म्हणतो की अरे रोहित, तू सुद्धा जबाबदार आहेस, तसा ऋषी सुद्धा आहेस। मी दोघांनी एकत्र येऊन जर सगळ्या गोष्टी एकत्र केल्या तर त्याचा आनंद आम्हाला सुद्धा जास्तच होईल। त्यामुळे आपलं घर आणि आपला व्यवसाय आणखी मोठा होऊ शकतो। त्यावरती आता हे ऐकून सर्व ऋषी म्हणतो की बाबा हे बघ, मला पटतं तुझं, बरोबर आहे तुझं। त्यावरती आता सतीश रोहितला म्हणतो की अरे हे बघ, तू मोठा भाऊ आहे त्यामुळे तू ऋषीला माफ करू शकत नाही का? हे बघ ऋषी, तू सुद्धा लहान भावाच्या नात्याने सगळं विसरून जायला हवं। तेव्हा रोहित म्हणतो की ज्या कारणामुळे घरामध्ये वाद होत होते ते कारणच जर नसेल तर मात्र घरामध्ये वाद होण्याचे प्रश्न येतच नाही आणि मी ऋषीला माफ करतो असे स्पष्ट बोलतो। त्यावर आता ऋषी त्याचं ऐकून म्हणतो की दादा हे बघ, तू जे काही माझ्या माणसांशी वागलास ती चूक आहे आणि ती गोष्ट मात्र माझ्यासाठी कायमचीच चुकीची असेल। त्यामुळे हे बघ, चुका ह्या माणसाकडून होतात, मी सुद्धा तुला माफ करतो। जे काही घडलेलं आहे तर ते सगळं विसरून आपण पुढे जाऊयात असे आता ऋषी सुद्धा त्याच्या मनाचा मोठेपणा दाखवतो। तेव्हा नयनतारा खुश होते आणि दॅट्स गुड असं म्हणून ती राधिकाला म्हणते ही मोमेंट आपण सेलिब्रेट करायलाच हवं। राधिका खुश होत म्हणते की हो, सेलिब्रेशन तर व्हायलाच हवं। तेव्हा आता सतीश म्हणतो की सेलिब्रेशन नाही करायचं। तेव्हा सगळ्यांचे चेहरे गंभीर होतात। तर सतीश पुढे म्हणतो की तुम्ही दोघांनी उभं राहायचं, एकमेकांना मिठी मारायची आणि मगच आपण सेलिब्रेशन करायचं। तेव्हा मात्र आता नयनतारा खूपच खुश होते आणि म्हणते की अगदी बरोबर रोहित, ऋषी कम ऑन। तर आता रोहित लगेच म्हणतो की बाबा या सगळ्याची काय गरज आहे? तेव्हा आता सतीश म्हणतो की अरे आहे, नक्कीच गरज आहे। तुम्ही दोघांनी जर एकमेकांना मिठी मारली तरच हे भांडण मिटलं असं आम्ही डिक्लेअर करू। तेव्हा मात्र आता ऋषी मनाने अगदी चांगला असतो, तो लगेच आता रोहितच्या समोर येतो, हातामध्ये हात देतो। परंतु रोहितच्या मनामध्ये मात्र आता काहीतरी काळवेर असतंच। त्याच्या मनामध्ये आता अहंकार पेरलेला असतो। तो म्हणतो की आता ऋषी मात्र आता सगळ्यांशी इतका खुश आहे त्यामुळे रोहितला मात्र आता असं वाटत असतं की ऋषीला परत बिझनेसमध्ये आई आणि बाबा जागा तर देणार नाहीत ना, पण नाही त्या अगोदर मला काहीतरी करावंच लागेल। म्हणून आता रोहितच्या मनामध्ये आता हे आणखीन सुरूच असतं आणि ऋषीच्या विचारा मात्र तो निर्मळ असतो। त्यानंतर आता कमळी शोधून शोधून पुन्हा आपल्या घरी येते रूमकडे, परंतु अजून सुद्धा सरोज काकी आणि निंगी आलेले नसतात, कुठे गेले असतील म्हणून कमळीला फार टेन्शन येतं आणि आता ह्या दोघींना मी कुठे शोधू? बंड्या म्हणून आवाज देते आणि तेवढ्यात एक मावशी तिथून जात असतात। कमळी म्हणते की मावशी अहो ऐका ना, बंड्या, निंगी, आई कुणाला तुम्ही बघितलेलं आहे का? मात्र त्या मावशी म्हणतात की नाही ग बाळा, मी तर माझ्या कामात होते, बाहेर पडताना मी खरंच कुणाला नाही बघितलं ग। तेव्हा आता कमळी विचारते की घराकडे कोणी आले होते का? तेव्हा त्या मावशी म्हणतात की नाही ग, खरंच मी कुणालाच बघितलं नाही। आणि काय ग, काय झालं असं विचारते। त्यावरती कमळी टेन्शन मध्येच म्हणते कुठे गेले काय माहिती, अगदी दिसेने असे झालेले आहे। तेव्हा त्या मावशी म्हणतात की अगं इथेच कुठेतरी असतील, नको इतकं टेन्शन घेऊ, तू त्यांना फोन करून बघतेस का? तेव्हा कमळी म्हणते की हो आलेच। आणि तेवढ्यात बंड्या, निंगी आणि सरोज हे तिघेही घरी येतात। तर मावशी म्हणतात की अगं बघ ते आलेच, म्हणून कमळी धावतच पुन्हा मागे येते। तेव्हा आता कमळीचा जीव लागलेला असतो। ती म्हणते की तुम्हाला कळतं की नाही काही, कुठे गेला होतात?
काही सांगायची पद्धत आहे की नाही. सरोजला धरते आणि म्हणते की कुठे गेली होतीस ग आई. सरोज म्हणते की अगं काय झालं, तू इतकी का चिडली. तेव्हा मात्र आता कमळी ही बंड्या आणि निंगीला रागवते की अरे तुम्हाला काही कळतं का, अरे सांगून जायचं होतं का, कुठे गेला होता. अरे जेव्हा मी घरी गेलो तेव्हा बघितलं तर तुम्ही तेथे नव्हतात. छातीमध्ये एकदम असं धग झालं होतं. आता निंगी म्हणते की अगं शांत हो जरा. कमळी ऐकून तर घेशील ना. येथे एक शांत म्हणजे ठिकाणी बाग होती आणि तेथे आम्ही गेलो होतो फिरायला. तसंही काकीला कुठे घरामध्ये करमत का, त्यामुळे आता गेलो होतो. जावं वाटलं तिला फिरायला जरा बाहेर घेऊन. बघ ना आता काकी किती फ्रेश झालेली आहे. तेव्हा आता सरस तर खुशून हसते. बंड्या म्हणतो की अगं कमळी तू इतकी कशाला चिडचिड करतेस, तुला काय वाटलं की आम्ही काकीला एकटीला सोडू का. बंड्याने तुला एकदा शब्द दिला तर तो अगदी मरेपर्यंत पाळत असतो. तेव्हा आता कमळी म्हणते की तुम्ही दोघं सुद्धा नव्हते त्यामुळे मला टेन्शन येणारच ना. लई फिरायला लागले तुम्ही, आता फिरून झालं चला जेवायला. आता कमळी त्यांना आतमध्ये घेऊन जाते. त्यानंतर ऋषी मात्र आतमध्ये आल्यानंतर कमळीला फोन करतो. कमळी खुशत म्हणते की बोला की, आणि तेवढ्यात मात्र आता दोघंही एकमेकांशी खूप छान गप्पा करत असतात. आणि ठीक आहे मी तुझी वाट बघतो, पटकने बाय करून तो आता फोन ठेवतो. तेव्हा आता कमळी मात्र ऋषीला भेटायला येते आणि ते एका टपरीवर बसलेले असतात. तर ऋषी आता तिला सॉरी बोलतो. तर कमळी विचारते की कशासाठी. ऋषी म्हणतो की अगं तुझा कामाचा पहिला दिवस होता, मग तेथे मला तुझ्या सोबत असायला हवं होतं. लिस्ट मला विश करायला सुद्धा यायचं होतं. अगं कामामध्ये खूप अडकलो होतो, आईने मला थांबून ठेवलं होतं. त्यानंतर बाबांना भेटण्यासाठी डॉक्टर आले होते आणि वेळ असंच निघून गेला, त्यामुळे खरंच सो सॉरी. तेव्हा आता कमळी फार मोठ्या मनाची असते. ती म्हणते की अहो त्यात काय, तुम्ही सुद्धा कामातच होतात ना, मग काय फरक पडतो नाही आले म्हणून. डॉक्टर मात्र काकांची तब्येत आता कशी काय आहे, काय म्हटले त्यांच्याबद्दल, म्हणून ती आता ऋषीच्या वडिलांची विचारपूस करते. ऋषी म्हणतो की ठीक आहे आता बरे आहे, टेन्शनचं काही कारण नाही, फक्त काळजी घेण्यासाठी सांगितले. त्यानंतर मात्र इकडे साहेबा आता कुठेतरी चहा घेतोय, परंतु त्याला काही मजा आलेली नसते. म्हणून तो म्हणतो की आता चहा कसा घेतला पाहिजे कुठेतरी एखाद्या टपरीवर, कारण तेथे मस्त गप्पा करताना चहा घेतलेला किती आनंद मिळतो. आणि आपल्या बरोबर तो चहा घेताना एक दोस्त असतो, तेव्हा कुठे मजा येते हा चहा घेण्याला. आम्ही तर काय करतो की येथे एकटेच बसून चहावर चहा घेत असतो, परंतु आमचा एकमेव मित्र आहे तर तो कुठे आहे की त्याच्या मैत्रिणी सोबत भेटीगाठी करतोय. आता काय करायचं देवा, पांडुरंगा, अरे काय हे आमचं कसं व्हायचं. ज्याने प्रेम केलं त्याचं सगळं चांगलं आहे आणि आम्ही दोस्त मात्र फक्त कटिंगवर कटिंग पीत राहणार. आणि देवा एवढ्या मोठ्या जगामध्ये मात्र मला एकही मित्र नाही कटिंग पिण्यासाठी. आणि तेवढ्यात तेथे निंगी मात्र जात असते. मात्र आता तो देवाला म्हणतो की देवा अरे लगेच माझं ऐकलं तू, आणि लगेच निंगीला आवाज देतो. आता लगेच निंगी इकडे तिकडे बघत असते. साहेबा म्हणतो की अगं इतका मोठा देव आहे, तुला दिसत नाही का, इतका मोठा देव तुझ्या समोर उभा आहे. तेव्हा तर निंगी म्हणते की हो अरे हे हा देव. तर साहेबा म्हणतो की अगं चल आपण एक एक कटिंग मारूयात. निंगी म्हणते की काय बोलतात, हा टाइम आहे का चहा घेण्याचा, असं म्हणते. तर साहेबा म्हणतो की आता चहा घेण्यासाठी काही वेळ वगैरे काही नसतं, तर चहा पिण्यासाठी दोष तर लागतो. तेव्हा लगेच निंगी विचारते की काय म्हटलास. तेव्हा मात्र आता निंगी परत विचारते. तेव्हा साहेबा म्हणतो की आज मात्र फ्रेंडशिप डे आहे, त्यामुळे असं वाटलं की मस्त आता चहा घेऊयात. तेव्हा आता निंगी म्हणते की मला डे बीचं काही पडलेले नाही, एक महत्वाचं काम आहे. त्यावरती मात्र आता साहेबा म्हणतो की हो मग आता मात्र हे काम आहे तर ते अगदी मनासारखं करतो. निंगी म्हणते की साहेबा मी कमळीला शोधते, आणि तिने मात्र काहीतरी चिठ्ठी लिहून ती इकडेच कुठेतरी आलेली आहे आणि मी तिला शोधते. तेव्हा साहेबा हसतो. साहेबा म्हणतो की हे बघा माझे दोस्त झाले तुझं काम होणार, मी म्हटलं होतं ना. अगं कमळी मात्र ऋषी सरांबरोबर फिरायला गेलेली आहे. तेव्हा हे ऐकून निंगी म्हणते की हो का, आणि कुठे गेलेत सांगा की मला ते कुठे गेलेले आहे, मी सुद्धा जातो. तेव्हा आता साहेबा म्हणतो की अगं काय हे सारखं त्यांच्या मध्ये कशाला जात असते, अगं त्यांना एकमेकांची आता म्हणजे स्पेस घेऊन दे. तेव्हा निंगी म्हणते की अहो साहेबा मला आनंद आहे का त्यांच्यामध्ये जाण्याचा, मला आता ते दोघं एकत्र आल्यानंतर आनंदच होईल. साहेबा म्हणतो की आपण एक काम करू, आता मात्र आपण दोघं एकमेकांच्या सोबत चहा घेऊन यात, म्हणजे एक कटिंग, आणि आपण आपला आनंद साजरा करूयात. तेव्हा आता निंगी म्हणते की आता कुठे माझ्या लक्षात आलं की तुम्हाला चहा पिण्यासाठी इकडे एक मित्र लागतो, म्हणून मात्र तुम्ही मला असं चहा घेण्यासाठी आग्रह करत आहे. तर पण माझ्याकडे वेळ नाही, कारण मला कमळीला घेऊन घरी जायचं आहे, ती सरू काकी घरी एकटीच आहे, मला जाऊन दे. तेव्हा लगेच साहेबा म्हणतो की अहो कुठे, अगं हे बघ त्या दोघांना जरा एकत्र गप्पा मारून दे, एकत्र बसून दे, तू कशाला त्यांना डिस्टर्ब करते बरं. आपण आहोत ना एकमेकांच्या सोबत, आपण सुद्धा एक एक कटिंग पिऊयात.
तेव्हा निंगी म्हणते की ठीक आहे. त्यानंतर ऋषी इकडे कमळीला म्हणत असतं की मला माहिती आहे की मी आलो नाही म्हणून तू नक्की रागावली. त्यावरती कमळी म्हणते की नाही ऋषी सर, मला माहिती होतं की तुम्हाला काम होतं. त्यानंतर मात्र आता ऋषी तिला आय लव्ह यू असं म्हणतो आणि खरंच खूप सुंदर दिसते. तेव्हा आता कमळी लाजते आणि म्हणते की हे बघा, उगाच मला झाडावर चढू नका, बाद झालं की. त्यानंतर ऋषी विचारतो की काय झालं, आजचा दिवस कसा होता, मज्जा आली असेल ना खरंच. तेव्हा लगेच आता कमळी आठवतो जेव्हा तिचा पहिला दिवस असल्यामुळे आता तिचं तिथे स्वागत जे काही केलेलं असतं हार वगैरे घालून, त्या मुलांनी मात्र आता मुद्दाम त्यामध्ये मुंग्या घातलेल्या असतात. शिटी नाही बजावगे तर भागोगे कैसे असं म्हणणारा तो मुलगा मात्र त्यांनी कमळीला पाडलेलं असतं. सगळे क्षण आता कमळीला आठवतात. कमळी म्हणते की चांगला होता आणि आता ऋषी म्हणतो की तुला तर फार छान वाटलं असेल, कारण तुझा आता कबड्डी खेळण्याचा जो काही आता लहानपणाचा जो काही खेळ होता तो तुला पुन्हा मात्र अनुभवायला मिळाला. तेव्हा आता कमळी म्हणते की हो, पण सर त्या शाळेचा एक प्रॉब्लेम आहे, तर ती ही स्पर्धा जिंकली नाही तर त्यांना मात्र ही शाळा विकावी लागणार आहे. ती स्पर्धा जिंकण्याची जी काही जबाबदारी आहे तर ती माझ्यावर आहे. तेथील पोरं आहे तर ती खूप आगाऊ आहे. मला मात्र आता त्यांचं हे वेगळं चॅलेंज आणि आता वेगळंच वाटतं, हे सगळं काही भीती वाटते. आता ऋषी म्हणतो की तुला काही फरक नाही पडणार, ते सगळं तुझ्यासाठी रेग्युलर आहे. चॅलेंज आणि कमळी मोहिते एकमेकांच्या पाचवीला पुजलेले असतात. चॅलेंज मात्र कुठलंही असलं तरी सुद्धा जिंकते मात्र माझी कमळीच. माहिती आहे की एखादं चॅलेंज जर समोर आलं तर तुझ्यामध्ये एक अशी वेगळी एनर्जी मात्र संचारते. ती एनर्जी बघितलेली आहे मी आणि आता मात्र ट्रॉफी मात्र आता ती मुलं जिंकणार आहे. फक्त त्यासाठी एक सजेशन आहे आणि त्यांना जर ती ट्रॉफी जिंकायची असेल पण त्या अगोदर त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा. तुझ्यात मात्र आता एक असा वेगळा टॅलेंट पण आहे, तो त्यांनी ओळखायला हवा. एकदा की हे सर्व काही सॉल्व्ह झालं तर अगदी समजायचं ट्रॉफी आपल्याकडे. आता हे सर्व काही ऐकल्यानंतर कमळी म्हणते की हे बघा सर, तुम्ही एकदा बोलायला लागले की खूपच भारी वाटतं, अगदी ऐकवत राहावंसं वाटतं. तेव्हा आता ऋषी म्हणतो की अगं हे पण जे खरं आहे तर तेच बोलतो मी. तेव्हा कमळी म्हणते की सर, तुम्ही जेव्हा बोलायला लागतात तेव्हा माझा अर्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. तेव्हा आता ऋषी म्हणतो की चल निघायचं का. कमळी आता नाराज होते. कमळी म्हणते की जावा, हे बघा सकाळपासून आता एकमेकांना भेटलो नव्हतो, तर थोडंसं बसावं, गप्पा करावं. तेव्हा आता ऋषी म्हणतो की नकोय आणि दादा आणखीन 2 चहा द्या असं टपरीवाल्याला म्हणतो. तेव्हा कमळी म्हणते की मला नकोय. त्यावरती आता ऋषी म्हणतो की बरं ठीक आहे, 1 चहा द्या. कमळी परत म्हणते की पाहिजे मला. तेव्हा आता लगेच ऋषी म्हणतो की 1च चहा द्या. कमळी म्हणते की अहो मला पाहिजे म्हटलं ना मी. ऋषी तिची गंमत करत म्हणतो आपण दोघांमध्ये 1 चहा पिऊया. तेव्हा आता ऋषी तिच्याकडे बघून हसतो तर कमळीला हसते. आता चहा घेतल्यानंतर ऋषी 1 घोट घेतो आणि कमळीला पिण्यासाठी देतो. तेव्हा आता कमळी कावरी बावरी होते, इकडे तिकडे बघते आणि लाजत असते. तेव्हा आता तो म्हणजे ते टेबलवर ठेवतो आणि कमळी मात्र इकडे तिकडे बघते आणि लगेच तो ग्लास उचलते. ऋषी तोपर्यंत विचारतो की अहो किती चहाचे पैसे झाले. तेवढ्यात मात्र आता कमळी चहा घेत असते. ऋषी तिच्याकडे बघत असतो आणि अगून बघून मात्र आता तो खूप खुश होऊन हसतो. तेव्हा आता कमळी सुद्धा खूप लाजते. आता कमळी तो चहा घेत असते. ऋषी तिचा हात धरतो, तिच्या हाताने धरून मात्र तो आता चहा घेत असतो. एकमेकांचा उष्टा चहा दोघंही एकमेकांकडे बघत पित आहे. कमळीला मात्र आता थोडंसं वेगळं वाटत असतं, वेगळं फील होत असतं. ती मात्र आता लाजते, बावरते. ऋषी खुश होत म्हणतो की जास्तच गोड झालेला आहे चहा. तेव्हा कमळी आणखीनच लाजते. तेव्हा आता कमळी पुन्हा तो उष्टा चहा घेत असते आणि ऋषीकडे खुश होत बघत असते. त्यानंतर इकडे आता ह्या अनिकाचं खूप तळतळ सुरू असते, कारण आज फ्रेंडशिप डे होता. ऋषी तिला भेटला नाही म्हणून. नक्की आता ऋषी कुठे असेल. आज मात्र ती गावच्या कमळी सुद्धा कॉलेजला नाही आली आणि ऋषी सुद्धा मात्र आलेले नाही. नक्की ते दोघं एकमेकांच्या सोबत तर नसतील ना, आणि एकमेकांबरोबर नक्की ते फ्रेंडशिप डे आहे तर तो साजरा करत असतील. आता मात्र अरे देवा, मी तर आता ह्या कमळीला मारूनच टाकेन. एवढ्यात रागिनी मात्र तिच्यासाठी चॉकलेट, आता जो काही मिल्क शेक आहे तर तो घेऊन येते आणि म्हणते की हे बघ तुझ्यासाठी, तुझा मूड मात्र चांगला होण्यासाठी. अनिका रागानेच म्हणते की माझा मूड खराब आहे, नकोय मला. रागिनी म्हणते की तुझा मूड कायमच खराब असतो, आता काय झालं. त्यावरती अनिका रडत खडत म्हणते आज फ्रेंडशिप डे आहे आणि ऋषीने माझा कॉल नाही उचलला. रागिनी म्हणते की बरं ठीक आहे, त्याने कॉल नाही उचलला, नयनताराला कॉल कर आणि ती तुला नक्की काहीतरी सांगेल, कर लवकर कॉल कर. मात्र आता लगेच नयनताराला ही कॉल करत असते. नयनतारा म्हणते की आता ह्या अनिकाला काय झालं असेल, कशासाठी कॉल करत असेल बरं. नयनतारा कॉल उचलते आणि काय ग अनिका असं विचारते. तेव्हा अनिका तिच्याशी खूप गोड बोलते. काय हाय नयनतारा आंटी, काय कशा आहात, काय सुरू आहे, काय चाललं, हाऊ आर यू. तेव्हा आता नयनतारा म्हणते की अगं तुम्हाला हाऊ आर यू
असं विचारण्यासाठी कॉल केला होतास का? तेव्हा अनिका म्हणते की नाही, मी हे विचारण्यासाठी कॉल केलेला आहे की ऋषी कुठे आहे. तेव्हा आता नयनतारा म्हणते की तो कामामध्ये बिझी आहे, कारण त्याला ऑफिसमध्ये फुल मीटिंग्स आहेत. तेव्हा आता तो बिझी आहे म्हटल्यानंतर तिला आनंद होतो आणि म्हणते की म्हणजे मी खरंच खूप घाबरलेले होते. ती गावच्या कमळी सुद्धा आज कॉलेजला नाही आली आणि मला असं वाटलं की तो तिला भेटायला गेला असेल. आता हे ऐकून मात्र नयनतारा म्हणते की अनिका, त्यामध्ये कमळीला भेटण्याचा काय संबंध आहे, आणि तसंही त्याचा आता फक्त आणि फक्त फोकस हा काम आहे, बाकी काही नाही. बाकी तो काय करतो, कुठे जातो, कुणाला भेटतो, सगळं मी बघून घेईल. तुला त्याबद्दल विचार करण्याची काही गरज नाही. ओके. तेव्हा आता म्हणजे ती फोन ठेवते. अनिका लगेच म्हणते की मॉम, अगं ऋषी कामात आहे, तो कमळीला नाही भेटायला गेलो, तो बिझी आहे. तेव्हा लगेच ती घट्ट मिठी मारते, खूप खुश होते. रागिनी म्हणते की आता झाली ना टेन्शन फ्री, आणि उगाच तू टेन्शन घेते. त्यावरती आता लगेच अनिका म्हणते की मला तरी सुद्धा हेच वाटतं की मी त्याला भेटायला जाईल. रागिनी म्हणते की नक्की जा, पण अगोदर हे पिऊन घे. त्यानंतर इकडे नयनतारा रूम मध्ये येता मनात म्हणते की मी इतके प्रयत्न केले तरी सुद्धा मात्र आता हा ऋषी कमळीला भेटायला गेला असतं, म्हणून मात्र आता मी साहेबाला कॉल करून विचारते. त्यानंतर इकडे साहेबा निंगी बरोबर गप्पा करत असतो. तो कमळीला निंगीला चहा घ्यायला म्हणत असतो, परंतु निंगी म्हणते की नाही, मला काम आहेत. आणि तेवढ्याच साहेबाच्या मोबाईलवर नयनताराचा कॉल येतो. नयनतारा साहेबाला विचारते की ऋषी कुठे आहे. आता साहेबा खोटं बोलतो आणि म्हणतो की मॅम, अहो अचानक एक क्लायंट भेटलेला आहे, जरा प्रोजेक्ट विषयी त्याला माहिती द्यायची आहे, ऋषी जरा तिकडे बिझी आहे. तेव्हा मात्र आता फोन ठेवल्यानंतर निंगी लगेच खूपच म्हणते की साहेबा, अहो तुम्ही काय बडबड करतात, म्हणजे ऋषी सर खोटं बोलून कमळीला भेटायला आले, आणि हे जर कमळीला कळाले तर मात्र कमळी खूप भडकेल, रागवेल, आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आता कमळीला खोटं बोललेलं नाही आवडत. त्यावरती आता साहेबा म्हणतो की हो, ते तर मला माहितीच आहे, तो ऋषी मात्र त्यांना ते सांगून आला असता तर मात्र नयनतारा मॅडमने त्याला इकडे पाठवलं असतं का. काय करतेस तू, काही वेळेस मात्र खोटं बोलावं लागतं, आणि असं म्हशीसारखं अंगावर कशाला येते. तेव्हा निंगी म्हणते की हो, ते पण खरं आहे. तर तुम्ही कमळी आणि ऋषी सर यांना इतकं सपोर्ट करतात, मग ठीक आहे आणि चालतंय. आणि आता मात्र निंगी आपला हात पुढे करते आणि साहेबा तुम्हाला हॅपी फ्रेंडशिप डे असं म्हणते. तर साहेबा तिच्या हातामध्ये हात देत म्हणतो की हो चालतंय की, आणि आता म्हणतो की चल मी तुला घरी सोडून येतो. त्यावरती आता निंगी म्हणते की कशाला, मला 11 नंबर दिलेला आहे त्यामुळे मी जाते. निंगी निघून जाते. साहेबा म्हणतो की झालं देवा, शेवटी तू आता तिला घालवलंस, आणि आता आणखीन एक कटिंग मागतो. नंतर आता ऋषी आणि कमळी गाडीजवळ येतात. कमळी म्हणते की चला निघूयात, नाहीतर नयनतारा मॅडम तुमच्यावर पुन्हा रागवते, मला सुद्धा आईकडे जायचं आहे. त्यावरती आता ऋषी म्हणतो की ठीक आहे निघूयात. तो मात्र आता कमळीच्या हातामध्ये हात देत म्हणतो की हॅपी फ्रेंडशिप डे, एक मस्त पेन देत म्हणतो की हॅपी फ्रेंडशिप डे, आपली मैत्री नेहमी अशीच राहून दे. आता कमळी म्हणते की हे बघा, जी निस्वार्थ मैत्री असते ती मात्र कायम टिकते नेहमी, पण ह्या सगळ्याची काय गरज आहे बरं. मात्र आता ऋषी म्हणतो की गरज काय आहे म्हणजे, मी काही तुझ्यासाठी डायमंड नेकलेस वगैरे नाही आणलेला, एक मस्त पेन घेऊन आलो. हे बघ, काही ना मात्र रोजेस ते काही असं काही पण आवडतं, परंतु माझी कमळी जरा स्पेशल आहे, तरी वेगळी, आणि तिला वह्या पुस्तकं पेन यामध्ये जास्त रस आहे. आता कमळी म्हणते की हे जे काही गिफ्ट आहे ना, तर ते माझ्यासाठी जास्त डायमंड नेकलेस पेक्षा मात्र स्पेशल आहे. तेव्हा आता तो आवडलं कसं विचारतो. तेव्हा कमळी स्वतःच्या डोक्यात मारते आणि म्हणते की सर, मी तुमच्यासाठी काहीच आणलं नाही. त्यावरती ऋषी म्हणतो की ठीक आहे, आता मला भेटली ना तेच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे, मी तुम्हाला आणखीन एक गिफ्ट देऊ शकते. कमळी विचारते की काय. तर ऋषी म्हणतो की तुम्हाला ऋषी म्हणून हाक मारायची. तर कमळी लगेच आता ते गिफ्ट घेते आणि म्हणते की थँक्यू, चला बाय बाय, आता उशीर झालेला आहे असं बोलून ते दोघंही आता जायला निघतात. तर त्याच्या मागे बाईकवर बसते. तेव्हा तो विचारतो की रेडी. तर आता कमळी रेडी म्हणते, परंतु आता मात्र तो मुद्दाम ब्रेक दाबतो. तेव्हा कमळीचा हात त्याच्या खांद्यावर पडतो आणि खुशच म्हणतो की आता रेडी आहे. कमळी आणखीन घट्ट हात ठेवते आणि ऋषी आणखीन खुश होतो. तेव्हा मित्रांनो, दोघेही खूप खुश होऊन आता हसत लाजतात. तर हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.